नमस्कार, मी निवेदक चंद्रकांत शेटे याच्या स्पोर्टच्या वतीने आयोजित सफर गोविंदा पथकांची मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे। आणि आज आपल्या बरोबरने बाल गोपाळ गोविंदा उत्सव मंडळ राणीबाग भायखळा जे शतक महोत्सवी वर्ष साजरे करत आहे। होय, शतक महोत्सवी गोविंदा असं गोविंदा पथक जे 100 वर्ष पूर्ण करत आहे। आणि हो, खरोखर एक ऐतिहासिक मंडळाला आज आपण भेट देत आहोत, ज्यांच्या माध्यमातून हा उत्सव, ही मराठमोळी परंपरा गेली 100 वर्ष जपली जाते। आणि मागील 3 ते 4 पिढ्या मात्र एका पिढीने दुसऱ्या पिढीला ते हस्तांतर देखील केलं आपली ही परंपरा। आणि सातत्याने पारंपरिक रीतीने हा सण म्हणा, उत्सव म्हणा, साजरा करण्याचं काम मात्र बाल गोपाळ गोविंदा उत्सव मंडळ गेली कित्येक वर्ष करत आहे। आणि आमच्यासाठी देखील अभिमानाची बाब आहे की 100 वर्ष पूर्ण करणाऱ्या या गोविंदा उत्सवाला भेट देण्याची संधी आम्हाला मिळते किंवा यांच्याशी जुळण्याची संधी मिळते, आमच्यासाठी सुद्धा खूप अभिमानाची बाब आहे। तर आपल्या बरोबरीने आहेत शार्दुलजी करपुडे आणि त्याचबरोबरीने बालगोपाळ गोविंदा उत्सव मंडळाचे सर्व कार्यकर्ते। तर हा प्रवास जाणून घेणार आहोत। 100 वर्षाचा प्रवास तर खूप मोठा आहे, परंतु या पिढीने त्या पिढीला असा मात्र सातत्याने हस्तांतरित देखील हा उत्सव केलेला आहे। तर 100 वर्षाची परंपरा असणाऱ्या या उत्सवाविषयी जाणून घेण्यास संपूर्ण महाराष्ट्र आतुर असणार आहे। तर कशा प्रकारे सुरुवात झाली होती? 1924 साधारण आपल्या ह्या मंडळाची स्थापना 1924 साली झालेली आहे। आदरणीय वासुदेव तटकरे म्हणजे आमचे वासू मास्तर ज्यांनी या मंडळाची स्थापना केली, ते एका मिल मध्ये म्हणजे पूर्वी मुंबईत मिल्सच होत्या, तर मिल मध्ये जॉबर म्हणून कामाला आले, जॉबर म्हणून कामाला होते। तर पूर्वी कसं असायचं की आपल्या नातेवाईकांना किंवा आपल्या मित्रमंडळींना आपल्या बरोबर घ्यायचं, कामाला लावायचं, ज्या चाळीत राहायचे तिथेच त्यांना वसवायचं, अशी करून ही पूर्वी त्या समाजाची म्हणजे विशिष्ट यादव गवळी समाजाची मंडळी ह्या चाळीत स्थिरावली, जी पूर्वी लखमचंद मारवाडीची चाळ म्हणून ओळखली जायची। नंतर त्याचं नाव सूर्यवंशी भुवन झालं आणि आता संकल्प सिद्धी टॉवर म्हणून असं आहे। तर पूर्वी वासुदेव मास्तरांनी जी काय मित्रमंडळी किंवा नातेवाईक जी काही मंडळी आली इथे, पूर्वी गवळी समाजाची होती। गवळी समाजाचा आराध्य दैवत म्हणजे भगवान श्रीकृष्ण, तर त्याचा जन्मोत्सव एक चांगल्या पद्धतीने साजरा करायचा म्हणून 1924 साली ह्या मंडळाची स्थापना झाली। पूर्वी गावाकडे एक साधारण एक खांब उभे करायचे आणि खांबाभोवती फेर धरून नाचायचे, खांबावरती हंडी बांधलेली असायची, मग ती हंडी फोडली जायची। मग ती हंडी, मुंबईत तर खांब बांधणं शक्य नव्हतं, मग मुंबईत रशी बांधून किंवा दोरीच्या साह्याने मग त्या हंड्या बांधल्या जायच्या। मग अशी गोविंदाची परंपरा मुंबईत म्हणा किंवा गिरणगावात रुजली गेली। आणि मग ते साल होतं 1924 साल, जे आदरणीय वासुदेव मास्तरांनी ह्या गोविंदा परंपरेची सुरुवात ह्या गवळ्याच्या चाळीतून केली। तर अशा प्रकारे सुरुवात झाली होती। ही सुरुवात झाल्यानंतर जर पाहिलं तर हळूहळू या परिसरामध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये देखील त्या वेळेचं गोविंदा सणाचं जे दहीहंडी सणाचं जे स्वरूप होतं ते कशा प्रकारचं असायचं? पूर्वी कसं असायचं की एखादा प्रतिष्ठित व्यक्ती म्हणा किंवा त्या भागात ज्या व्यक्तीचं वर्चस्व म्हणजे किंवा त्याला मानायचे लोक, अशी मंडळीच गोविंदा काढायची। म्हणजे आमच्या भागात काही बोरकर दादा म्हणून होते, आदरणीय वासुदेव मास्तर होते, जी जॉबर म्हणून प्रतिष्ठित होते, तर त्यांनी ह्या गवळ्याच्या चाळीतला गोविंदा काढला। बोरकर दादांचा गोविंदा काढला। अशी माझगाव किंवा ह्या गिरणगावातून ही छोटी छोटी मंडळं निघाली। ते पूर्वी काय तर गोविंदांना उत्साह यावा म्हणून पूर्वी चालतच फिरायचे। आणि मग आपल्या गावाकडून बाजा यायचा, खालूचा बाजा, विशेषतः म्हणजे कोळी आगरी समाजात तो फार फेमस असतो खालूचा बाजा वाजवतच ही मंडळी पथकांच्या स्वरूपात अगदी मित्रमंडळींना घेऊन, काही मिल कामगार, काही माथाडी कामगार घेऊन अशी पथकं निघायची। आणि मग कोणी 4 थराच्या किंवा 3 थराच्या अशा हंड्या फोडत मग विविध भागात म्हणजे आपल्या गिरणगावातच चालत फिरत मंडळ हंड्या फोडत फिरायची। सुरुवातीचा कालखंड यांनी सांगितलं की कशा प्रकारे आजूबाजूच्या परिसरामध्ये चालत, परंतु माझ्या मते ज्यावेळेला 1960च्या आसपास या दहीहंडीला एक वेगळं रूप येऊ लागलं, थर थोडे उंच होऊ लागले आणि माझ्या मते जे गोविंदा चालत जात होते त्यांना ट्रक देखील हळूहळू त्यानंतरच्या कालावधीमध्ये मिळू लागले होते। तर तो कालखंड कसा होता आणि त्यावेळेला मंडळ कशा पद्धतीने थर लावत होतं किंवा मंडळ त्यावेळेला कशा प्रकारच्या काही आठवणी त्यावेळेला सुद्धा ज्या मानाच्या अंड्या फोडल्या असतील?
आम्ही साधारण 90 पर्यंत आम्ही चालतच गोविंदा फिरायचो, चालतच आपल्या आपल्या भागात फिरायचो. आणि साधारण 90च्या नंतर आमचे अभिजित दादा यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन ट्रकची संकल्पना मांडली की आपण आपल्याच विभागात न फिरता आपण बाहेरच्या विभागात जाऊन हंड्या फोडू. आणि त्या काळात थर लावले म्हणजे नुकतीच थरांची स्पर्धा सुरुवात झालेली, म्हणजे कोण 5 थर लावत होतो, कोणी 6 थर लावत होतो किंवा 7 थर, असे प्रयत्न चालले होते. तर तेव्हा आमच्या म्हणजे विशेषतः आमच्या चाळीतला गोविंदा ओणवा गोविंदा म्हणून फेमस आहे. जसा फार कोणी काही असं जिमला जाणारे किंवा व्यायामपूर्ण असे नव्हते, पण ते ओणवे पद्धतीने आम्ही थर लावायचो. तर त्याविषयी आमचे अभिजित दादा व्यवस्थित सांगू शकतील. आता तुम्ही बोलल्याप्रमाणे 1960च्या कालावधीच्या वेळी त्यावेळी पण ह्या गवळ्यात चाळी म्हणून ओळखली जायची सूर्यवंशी भुवनला. ह्या ठिकाणी भरपूर या चाळीतले रहिवासी गोविंदानिमित्त या समाजाचे बाहेरून गावाकडून मिल कामगारातून मुंबईच्या ज्या परिसरात राहायचे तर हा सण साजरा करायला यायचे. हा सण साजरा करताना रात्री श्रीकृष्ण अष्टमीचा जी पूजा करायची ती सकाळपर्यंत चालायची. त्यानंतर हा गोविंदा निघायचा. ह्या गोविंदा निघताना चलचित्र असायचे, बैलगाडीवरून श्रीकृष्णाचे वगैरे असे विविध आपले धार्मिक चलचित्र ठेवायचे. आणि ते विभागामध्ये आमच्या काही ठिकाणी मानाच्या हंड्या असायच्या. जसे हा इथून निघाला की बाळा सुर्वे म्हणून त्यांची एक हंडी असायची, डीपीवाडीत काही हंडी असायची, श्रीराम व्यायामशाळेची हंडी असायची. असे आम्ही मानाच्या हंड्या सगळ्या फोडून दुपारपर्यंत गोविंदा इथपर्यंत द्यायचा. आणि याच बिल्डिंगचे रहिवासी एकत्र येऊन सगळ्यांचं जेवणाचं वगैरे कार्यक्रम करायचे. कालांतराने पुढे जाता जाता आमच्या मंडळाचा असा काही गोविंदा वगैरे नाही, पण हा सण ह्या बिल्डिंगचा एकमेव सण आहे सार्वजनिकता गोविंदा पथक. ह्याची सगळ्यांना लहानपणापासूनच आवड आहे, कारण का इतर कुठला सण आम्ही सार्वजनिक अशा स्वरूपात कधी साजरा केलेला नाही. आणि हा सण चालू करताना जी परंपरा आम्हाला लाभली ती प्रत्येकाने आपापल्या वयाप्रमाणे प्रत्येकाने ती स्वतःहून आपला त्याच्यावर सहभागी होऊन तो सणाचा वाटा उचलून हा सण चांगल्या प्रकारे चालवत ठेवला. आणि 1988 ते 90च्या दरम्यानमध्ये खूप काय असे उंच उंच थर लागायला लागले विभागामध्ये. आणि आमचा गोविंदा पथक फक्त 4 ते 5 थरापर्यंत कसा बसा जायचा. त्यानंतर माझ्यासारखी तरुण मुलं खूप जणांना खूप आमच्या बिल्डिंग मध्ये बालगोपाळ खूप होते, सगळ्यांना एकत्र करून आमच्या समोर राणीबागच्या मैदानामध्ये एकत्र करून सराव शिबिर चालू करायला सुरुवात केली. आणि हळूहळू आमच्या त्या सरावामध्येच आमच्या गोविंदाचे 5 ते 7 थर लागायला लागले. तेव्हा आम्हाला काहीतरी एकदम आमचा मनोबळ खूप वाढलं. आणि त्यानंतर आम्ही ठरवलं या नंतर आमच्या पथकाला एक टी शर्ट हे एकदम प्रिंटेड टी शर्ट घ्यावं, आपण चालत न फिरता आपण ट्रक बसेसने फिरावं. असं करता करता का आम्ही पुढे येत राहिलो. आणि 1992 ला आपलं पहिलं नाही 7 तर लावलेलं 7 तर आपण 2002 ला आम्ही 9 ला आम्ही भुईवाडा येथे आमच्या पथकाने कोणती व्यायामशाळा नसताना कुणाचाही असा हातभार नसताना आमच्या पथकाने 7 तर उभे केले. हे आमच्यासाठी खूप अविस्मरणीय होतं त्यावेळी आणि आनंदाची खूप होते. आम्ही म्हणजे त्यावेळी खूपच आनंदित होतो की आपल्याला व्यायामशाळेसाठी असे कोण मजबूत हे नसताना फक्त या बिल्डिंगच्याच मुलांनी आणि आपल्या मित्र सौगळे आजूबाजूच्या लोकांनी येऊन 7 तर उभे केले. ही आमच्यासाठी खूप मोठी होती. आणि त्यानंतर परंपरा चालूच ठेवली. आणि आमचा असा काही हेतू नाही की आम्हाला कुठल्याही हंडीसाठी काहीतरी मोठं पारितोषिक पाहिजे. फक्त आमचा एक हेतू असेल हंडी व्यवस्थित फुटली पाहिजे आणि त्या हंडीचा श्रीफळासाठी आम्ही ही परंपरा सणाची राहावी म्हणून आम्ही त्या हंडी फोडत असायचो. तर खूप काही जुन्या कालखंडामधील देखील गोष्टी जाणून घ्यायला मिळाल्या. त्याच बरोबरीने आता दहीहंडी म्हटलं तर दहीहंडीच्या दिवशी थरातलेच काय तर थराच्या बरोबर असणारे मंडळाबरोबर असणारे सर्वांना एक टी शर्ट ज्याला पण दहीहंडीमध्ये बॉडी देखील म्हटलं जातं याची आतुरता असते. परंतु आठवतंय का की सुरुवातीच्या जुन्या कालखंडामध्ये किंवा त्या टी शर्टला आणि कशा प्रकारे असायचं मंडळाचं टी शर्ट वगैरे? पूर्वी साधारण 80च्या दशकात बॉलिवूड सिनेमांची खूप चांगली क्रेज होती. तर तेव्हा एखादा अमिताभ बच्चनचा किंवा एखादा शत्रुघ्न सिन्हाचा पिक्चर आला तर त्याचं चित्र स्क्रीन प्रिंटिंग तेव्हा नवीन नवीन होती. तर त्याचं एखादं चित्र त्या बॉडीवरती छापलं जायचं आणि तीच म्हणजे त्याचं चित्र म्हणजे फार मोठी गोष्ट होती.
आणि त्याचं चित्र असणं आणि अभिमानाने मिरवणं आणि आपण ते वरती गोविंदाच्या हंडीवरती जाऊन हंडी फोडणं ती फार मोठी गोष्ट असते. कालांतराने मग ते एक प्रोफेशनल पणा आला, मग त्याच्यामध्ये मंडळाचं नाव छापणं किंवा त्याच्यानंतर मग वेगवेगळ्या टेक्निक्स आल्या, म्हणजे अगदी रंगीत बॉड्या यायला लागल्या, मग रंगीत टी शर्ट्स यायला लागले, चांगल्या पद्धतीचं प्रिंटिंग यायला लागलं. जे अगदी नंतरचा काळ झाला, पण पूर्वीच्या काळात अगदी अमिताभ बच्चनचं मर्चचा टी शर्ट घालून हंडी फोडणं आणि महत्वाचं म्हणजे त्याचं एक किट म्हणा एक वरती टी शर्ट आणि खाली लुंगी असा हा गोविंदाचा अवतार तेव्हा असायचा. पण आम्ही तेव्हा गोविंदासाठी स्पेशल काही मंडळी लुंग्या आणायची किंवा शिवायची, हा टोप्या घालायची, असं वेगळं हा असं करून तेव्हा असं गोविंदाचा एक अटायर असायचा. आता म्हणा बऱ्याच गोष्टी प्रोफेशनल झालेल्या आहेत, त्यामुळे हे कालांतराने अशा गोष्टी बदलत गेल्या, स्थित्यंतर ही होत गेली आणि खूप म्हणजे कठीण काळ होता. त्या काळात अभिजित दादांनी वगैरे खूप गोविंदा असं मोठ्या ह्याच्याने सांभाळलेला आणि आमचे विजय दादा यांनी पण बराच विजयदादांकडून देखील आपण त्यांच्या काही आठवणी नक्कीच जाणून घेऊयात. विजयदादा, त्या 80च्या दशकात पैशाची खूप टंचाई असायची. टी शर्ट घालणं किंवा टी शर्ट गोविंद्याला फिरणं हा लय मोठा इश्यू असायचा की आमच्या तेव्हा पैसे नसायचे. तर आम्ही त्यावेळी स्टँडो वाड्या आहे ना, प्रिंटिंग स्टँडो वाड्या घेऊन जायचो आणि तिथनं ते छापून घ्यायचो आमच्या प्रिंटिंगची. ती एक आठवण होती, म्हणून मी जाणून बुजून सांगण्यासाठी मी आता हा माईक घेतला. मला जास्त बोलता येत नाही, तेवढं बोलून मी संपवतो. तर अशा काही आठवणी की त्याही वेळेला तुम्ही लावलेले थर आणि थरांच्या काही गमती जमती, काही आठवण अशी की अशी एखादी अंडी फोडली आहे आणि ती तुमच्या अजूनही स्मरणात आहे? अशा म्हणजे प्रत्येक खंडी आहे, बऱ्याच वेगवेगळे छोटे छोटे क्षण आहेत, ते आमचे अभिजित दादा व्यवस्थित सांगतील तुम्हाला. सुरुवातीला जेव्हा आम्ही शाळकरी वयाचे होतो त्यावेळी आमचा गोविंदा आम्ही काढायचो, त्यावेळी जेम ते आम्ही 4 थरापर्यंत जायचो आणि 4 थरा चढवताना नेहमी एक हंडी आली आणि फोडायला गेलो की वरचे थर बदलायचे की हा चढत नाही, हा उठला नाही. मग त्याच्यामध्ये आमचे वाद व्हायचे आणि त्यामध्ये असे गंमत जम्मत वाद व्हायचे. मग हा नको तो नको असं करत करत आम्ही जिद्दीने ते थर लावायचो. 3-4 वेळा पडल्यानंतर शेवटी कधी कधी तर त्या लोक ज्या मंडळाला मानपान होताच ते लोक आम्हाला थोडे खाली करून द्यायचं, पण आवडीने ती हंडी फोडायची. असं करत 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 मग जेव्हा मी पण टॉपला होतो, हंडी फोडायला होतो एकदम सुरुवातीपासून, आणि त्यावेळी आम्ही 5 थर रचलेले. माझा खूप तिथे सन्मान झालेला की एकदम हुरेरीने एकदम वर सोडून लगेच जाऊन, आणि त्यावेळी शिडी वगैरे असा जास्त प्रकार करायचा नाही, फक्त पायावर वगैरे सोडून आम्ही जायचो. त्यानंतर मग जेवढी नवीन पिढी होती त्यांना मग शिकवायला लागले. आमची सगळ्यात ठराविक एक हंडी होती, ती गिरगावची होती. आम्ही ती हंडी फोडायच्या आधी एक थर 5.5 थर लहान मुलगा सोडून त्यांनी प्रयत्न केलेला, पण ती काय हंडी फुटली नाही. पण मला एक आशा होती, त्यावेळी मी सेकंड ठरवलं होतं आणि माझ्या हाईटचे 5.5 फुटाचे सगळे आमच्या बिल्डिंग मधलेच मित्र होत्या, आमचे सोंगडी. आम्ही बोललो नाही ही हंडी आपण घ्यायची. हंडी फोडणारा होता आमचा गणेश नाईक. त्याला आम्ही आगाऊ सांगितलेलं की बघ या हंडीच्या बाजूला गिरगाव मध्ये सुंदर हंडी अशा रचत असतायच्या, त्या बाजूला केळीचा खांब आहे, या खांबाला जर तू हात धरशील हंडी न पकडता तर ती हंडी तुझ्या हातात येईल. आम्ही प्रयत्न केला, थोडासा कधी अर्धा फूट तरी तो कमी झाला. मी तेव्हा आवाज दिला खालून की सेकंड लास्ट ठरावाल्याने जरा उठा, की त्यांनी एकावर चढलेले एकावर एक आम्ही एक्के लावायचो. जर उठा की ती जरा हातात येईल, आणि ते उठल्यानंतर आम्ही सेकंड ठराने एवढी ताकद लावली की आम्ही टाचातून सेकंड ठराला उभे राहिलो आणि त्यांनी बरोबर 2 बोटात ती केळीचं पान पकडून जी हंडी पकडली ना, की आम्ही अक्षरशः पूर्ण गोविंदाच्या थरावर होतो तर आम्ही वरती गदा गदा नाचत होतो. त्यानंतर तो बिचारा वरतून खाली पडला येईल, त्याला राग नाही, पण ती हंडी जी फोडली, जो बांधपण केलं त्यांनी जी हंडी बांधलेली होती ना, त्या एक 2 आमची असे चांगले प्रसिद्ध व्यक्ती होती, त्यांनी आमचं खूप शबाशी दिली, आम्हाला चांगलं त्यांनी हे केलं, मानपण केलं. त्यांनी त्या बक्षिसापेक्षा जास्त बक्षीसही दिलं. तुमची जी जिद्द आहे तुमच्या मंडळाकडे ते एकदम खूप चांगले मी बघितलं. असे अनेक प्रकार झालेले आमच्या गोविंद्यामध्ये. तर गोविंदा आणि बाजा हे खूप वर्षाचं समीकरण राहिलेलं आहे, त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल. साधारण आमची जशी गोविंदाची 3री किंवा 4थी पिढी आहे, तसंच बाजेवाल्यांची पण जवळजवळ 3री किंवा 4थी पिढी जी आमच्या बरोबरच आमच्या गोविंदासाठी खास खारदांड्यावरून येतात.
कोळी आणि आगरी समाजातले जे बांधव आहेत ते आमच्यासाठी खास तिकडनं येतात. म्हणजे अगदी काही मंडळी रोह्यावरून किंवा माणगाववरून किंवा अशी मंडळी येतात आणि ते बाजाचा आवाज ऐकल्याशिवाय आमचा गोविंदच बाहेर पडत नाही आणि प्रत्येकाच्या अंगात तो बाजा संचारच असतो आणि वर्षभर तो बाजा कानात वाजतच राहतो. असं त्या बाजेचं वैशिष्ट्य आहे. आणि त्या बाजाविषयी आमचे हर्षद दादा व्यवस्थित सांगतील, कारण ते कुठेही गेले तरी अगदी बाजा वाजला की ते नाचायला लागतात. बाजाबद्दल म्हणायचं झालं तर अगदी म्हणजे आता ही 4थी पिढी समजा आमची, पण पूर्वी बाजा हा रायगड पट्ट्यातून यायचा. म्हणजे आमच्या गावावरून आलेला आहे, परत ह्यांच्याही गावावरून आलेले, कोलाडमधून आलेले आहेत बाजा. मग त्यावेळीपासून ते यायचे. त्याच्यानंतर मग आता जे आमचे बाजेवाले खारदांड्याचे ते गोटूराम होते. मग ते आल्याच्या नंतर म्हणजे सगळी मुलं अशी ती वाट बघायची, म्हणजे की आता 8 वाजले 7 वाजले अजून कसा नाही आला बाजा, संध्याकाळ झाली. मग ती सगळी मजा ती वेगळीच होती चाळीतली. मग त्यानंतर मग तो बाजा आल्याच्या नंतर मग ते सगळं पारंपरिक नृत्य आमचं चालू व्हायचं त्यावेळेला. आणि त्यावेळेला बिल्डिंगची रचना अशी होती की ओ आकाराच्या शेपमध्ये होती, मध्ये पटांगण असल्यामुळे ना तो बाजा आल्याच्या नंतर आम्ही नाचत असताना पारंपरिक नृत्य करायचो. आणि त्यावेळेला वरून अगदी म्हणजे पाणी आणि दूध याचा पूर्ण 120 खोल्यांमधून पूर्ण पाण्याचा वर्षाव आणि दुधाचा वर्षाव व्हायचा. ते बघण्यात अगदी म्हणजे वेगळंच रूप असायचं, मजा यायची. म्हणजे अलीकडे त्या गोष्टी मिस केल्या जातात. पूर्वी अगदी थर चढले तरी आजूबाजूच्या इमारतीमधून पाणी ओतलं जायचं आणि त्या पाण्याने सुद्धा थर कोसळायचे हे होतं. आता ती गोष्ट पाहायला मिळत नाही. पूर्वी अगदी थराच्या जवळ गेल्यानंतर देखील जसं तुम्ही सांगितलं की आपला हंडीला हात पोहोचला नाहीये तर पुन्हा मग खाली उतरवलं जायचं, दुसऱ्या मंडळाला संधी द्यायची. मग जरी दुसरी संधी दिली गेली तर मग जास्त उंचीचा गोविंद वरती चढवायचा. तर असाही कालखंड तो होता. तर खूप साऱ्या या ठिकाणी जुन्या आठवणी, कदाचित आताच्या गोविंदांना या माहिती नसतील अशा जुन्या आठवणी या ठिकाणी शेअर होताना पाहायला मिळाल्या. ते काही किस्से ऐकायला जरूर आपल्याला मिळाले. परंतु मंडळाचं 100वे वर्ष आहे गोविंदाचं, तर किती उत्साहाचं वातावरण आहे आणि किती प्रत्येकाला आनंद झालाय. किंवा या वर्षी आपण काय वेगळा उपक्रम करणार आहोत या शतक महोत्सवानिमित्त? खरं तर आम्ही सगळेच भाग्यवान आहोत की आम्हाला 100वे वर्ष साजरं करायला मिळत आहे. त्यामुळे आम्ही अगदी लहानापासून मोठ्यांपर्यंत आम्ही सगळेच जोमाने कामाला लागले आहोत. अगदी वेगवेगळ्या गोष्टींचं नियोजन आहे, म्हणजे टी शर्ट्स पासून त्या होणाऱ्या इव्हेंट पर्यंत खूप छोट्या मोठ्या गोष्टी आहेत. पण प्रत्येकाने आपापल्या परीने चांगलं योगदान देऊन आम्ही योग्य पद्धतीने तो साजरा करण्याचा आम्ही यंदा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे सकाळी आम्ही एक जो पारंपरिक पद्धतीने गोविंदा निघायचा त्या पद्धतीने बैलगाड्या सजवणं म्हणा किंवा पारंपरिक वेशभूषा करणं म्हणा किंवा अगदी रथयात्रा चित्ररथ सारखं सजवणं म्हणा, हे पण आम्ही पारंपरिक शस्त्रास्त्रांचं एक साहसी खेळांचं एक प्रकरण म्हणा, तर ते आम्ही ते करणार आहोत. आणि एक छान एक रचना करून आम्ही आमच्या ज्या मानाच्या अंड्यात त्या आम्ही फोडणार आहोत. दुपारी आम्ही इथेच आमच्याच इमारतीच्या पटांगणात जेवण सगळ्या रहिवाशांबरोबर जेवण घेणार आहोत. आणि पुन्हा संध्याकाळी म्हणण्यापेक्षा 5 वाजल्याच्या नंतर एक थरांची स्पर्धा न करता आम्ही एक बऱ्यापैकी एक मोठा इव्हेंट राबवणार आहोत, ज्या इव्हेंट मध्ये बाहेरच्या गोविंदांना आमंत्रण असणार आहे. पण त्या गोविंदाच्या त्या पथकामध्ये हंडी कोण व्यक्ती फोडणार आहे, जो त्या गोविंदासाठी जुना ज्येष्ठ गोविंदा आहे, जो 2 किंवा 3 थरातच ती हंडी तो फोडणार आहे, अशी एक वेगळी संकल्पना राबवण्याचा प्रयत्न करतात. अधिक माहितीविषयी आम्हाला त्या 100 वर्षी गणेश सांगेल आम्हाला. कसं आहे, जसं आता बरेच जण सांगतायत, प्रत्येकाच्या गोविंदाच्या आठवणी असतात. गोविंदाचा उत्सव कसा ना, आपण म्हणतो मराठी माणूस पाय खेचतो, पण गोविंद हा उत्सव असा आहे ना की आपल्या वरच्याला वरती जाण्यासाठी आपण मदत करत असतो. आणि बऱ्याचदा हे घडतं, म्हणजे जसं आता पप्पूदादाने सांगितलं की आमचा गणेश आहे, त्याने खूप पराक्रम करून हंड्या फोडलेल्या, कारण तेव्हा हंडी फोडायला जास्त महत्व होतं. जसा अक्षय आहे, म्हणजे आमचे काही जे फोडी होते ना, त्यांना खरंच जीवापासून माहिती होतं आपल्या खाली जे उभे आहेत ना ते खूप मेहनत घेऊन उभे आहेत. त्यामुळे ती हंडी स्वतःसाठी नाही तर आपल्या खाली जो खालचा थर उभा आहे ना त्यांच्यासाठी फोडायची आहे. त्यामुळे ते ह्यांनी जीवाची पर्वा न करता हंड्या फोडलेल्या आहेत. आणि जसं उत्सवाचा आता शार्दूल म्हणाला, उत्सवामध्ये आम्ही काय साधण्याचा प्रयत्न करतो तर आनंद, जल्लोष, परंपरा, चैतन्य किंवा आपण साहसी खेळ आणि सर्वांची एकजूट, सर्वांसोबत एक स्नेहभोजन. कारण
जसं आता शार्दूल म्हणाला की आम्ही खूप नशीबवान आहोत, आम्हाला 100 वर्ष शतक महोत्सव साजरा करण्याचं भाग्य मिळालंय. पण आमच्या तर्फे सर्वांतर्फे ज्यांनी स्थापना केली त्यांना खरा सलाम आहे, कारण त्यांनी स्थापना केली म्हणून आज आम्हाला 100वं वर्ष साजरं करायला मिळालंय. सो फक्त 100वं वर्ष आणि मोठ्या जल्लोषात साजरं करायचंय असं न करता त्यांनाही मानवंदना आहे ज्यांनी ही या मंडळाची स्थापना केली आहे. आणि त्यांनी ज्या बेसवरती ज्या पायावरती मंडळाची स्थापना केली आहे तोच पाया, त्यांचे तेच नियम किंवा त्यांच्या जे स्वप्न होतं तेच पुढे घेऊन जाण्याचा आम्ही सुद्धा प्रयत्न करतो आहोत आणि पुढे करत राहणार आहोत. सो त्या निमित्तानेच एकंदरीत कार्यक्रमाची सुद्धा आम्ही आयोजन केलेलं आहे आणि त्या पद्धतीनेच पुढे जाण्याचा संकल्प. तुम्हा सर्वांना एकत्रित ठेवणारा, तुम्हा सर्वांचं एक वेगळं बॉन्डिंग निर्माण करणारा आणि 305 जुने जाणते गोविंदा म्हणा, पदाधिकारी म्हणा, यांच्याकडूनही जाणून घेणार आहोत. सर, या गोविंदाविषयी. सर, या गोविंदाचं वैशिष्ट्य असं आहे, एका बिल्डिंग मधनं सुरुवात झालेली आहे, म्हणजे चाळ सिस्टम त्यावेळेला होती. या वास्तूचं एक वैशिष्ट्य आहे, या वास्तूच्या उजव्या साईडला अग्यारी आहे. या वास्तूच्या डाव्या साईडला त्यावेळेला अफगाण स्नो फॅक्टरी होती. त्याच्या बाजूला 1-2 बिल्डिंग आहे, तिथे पारशी वस्ती, समोरच्या बाजूला राणीबाग, त्या बाजूला रेल्वे हॉस्पिटल. तर गेले 100 वर्षाची ही परंपरा एका वास्तूने जपलेली आहे आणि एका वास्तूने ही साजरी केली. तर त्यासाठी एक आतापर्यंत जे उत्सव आपण बघितलेत, खूपशे गोविंदा उत्सव, हे खूप मोठी मंडळ आहेत, मोठे वाडे आहेत, अशा वस्तीत सुरुवात झालेली आहे. ही फक्त एका बिल्डिंगनी सुरुवात केलेली आहे आणि ही 100 वर्षाची वाटचाल यशस्वीरित्या पार केली आहे. अनेक आर्थिक अडचणी आल्या आहेत या उत्सव साजरा करताना, पण त्या वेळेला त्या पिढीने अगदी जोशाने काम करून हे रोप ज्या वासू मास्तरांनी लावलंय ते आज 100 वर्षापर्यंत ही परंपरा शाबूत ठेवलेली आहे, संस्कृती शाबूत ठेवली. चाळीतनं आम्ही एक वैशिष्ट्य दुसरं, चाळीनंतर आम्ही 2003 मध्ये इथे रिडेव्हलपमेंट टॉवर मध्ये आलो, टॉवरची निर्मिती झाली, पण आम्ही आमची संस्कृती नाही सोडली. आजही तिथे असताना देखील ह्या सणांची साजरे तितक्याच उत्साहाने आणि आनंदाने केलं जातं आणि या वर्षाचा तर हा उत्सव फार महत्वाचा आहे. आम्ही भाग्यवान आहोत, ज्या पूर्वजांचे आम्हाला आभार मानायला पाहिजे, त्यांनी हे रोपटं लावलं. आज 100व्या वर्षाचं जे मोठा इव्हेंट आहे तो आम्हाला साजरा करता येतोय, याचा आम्हाला मात्र फार अभिमान आहे. खूप छान. आणि आज या ठिकाणी आल्यानंतर, तुमच्या बरोबर चर्चा केल्यानंतर, खऱ्या अर्थाने गोविंदा सण तुमच्यासाठी काय आहे, तर माझ्या मते 365 दिवस वाट पाहायला लावणारा, सर्वांना एकत्रित करणारा एक टीम. म्हणजे माझ्या मते सांघिक खेळ तर खूप आहेत, परंतु सांघिक खेळाचं उत्तम उदाहरण म्हणजे गोविंदाच आहे. एक जरी लडखडला थर कोसळतो. त्याच्यामुळे महत्वाचा खालच्या थरातला असतो, वरच्या थरातला असतो, फोडणारा असतो, शिडीवाला असतो, थराला हात देऊन बाजूला सुरक्षा कवच देणाराही तेवढाच महत्वाचा असतो. हा गोविंदा दहीहंडी हा सण मात्र आपल्यासाठी खूप काही सांगून जातो आणि आज 100 वर्ष पूर्ण करणारा हा बाल गोपाळा गोविंदा उत्सव 100व्या वर्षनिमित्ताने आमच्याकडूनही खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आणि या वर्षीची त्यांची तयारी जर पाहिली तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी देखील निवेदन मात्र अगदी गाडीतून खाली उतरून स्वीकारले, उभ्या महाराष्ट्राने पाहिले. किंबहुना महाराष्ट्रातील खूप मोठे सेलिब्रिटी, नेते सर्वांनी शुभेच्छा दिल्यात आणि आमच्याकडूनही शुभेच्छा असतील या 100व्या वर्षाला. आणि आवर्जून हा भाग सर्वांनी आवर्जून पाहावा, कारण गोविंदाच्या 100 वर्षाच्या वाटचालीचा हा भाग आहे. तर तुम्हा सर्वांचे आभार. आम्हाला या ठिकाणी तुमच्याशी जोडण्याची संधी मिळाली त्याबद्दल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गोविंदा. धन्यवाद.